नमस्कार मित्रांनो, मी सूरज वर्मा, लाईव्ह इंडिया TV न्यूज आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज इथे येण्याचं कारण असं आहे की सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आपण कुठे आहोत। आपण अतकोली वाशिरे या ठिकाणी आहोत, त्या हद्दीमध्ये आहोत आणि इथे आपण बघाल ना तर इथे बघा कचरा केवढा आहे बघा पहिले इकडे। आणि या कचऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देणारे जे रमेश शेलार आहेत ते आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील आणि त्यांच्याशी आपण आता चर्चा करू का बरं या संदर्भामध्ये त्यांनी जो पाऊल उचललेला त्याचा निष्कर्ष मिळाला का नाही। कारण जनतेचे प्रश्न आहेत, ग्रामस्थांचा प्रश्न आहे, सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि इथे जो माणूस येईल त्याला 100% या गोष्टीचा संपूर्ण त्याला अभ्यास होईल का बरं इथे कशा प्रकारे दुर्गंधी पसरलेली आहे। अतकोली गावचे रमेश शेलार आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये जाणून घेऊया, बघू ते काय म्हणतायत। पण ठाणा महानगरपालिका 40 किलोमीटर अंतर जर तिकडून कापून इकडे आणून त्यांचा कचरा आमच्या जर जागेत असेल तर ते नको आहे आम्हाला। त्याबद्दल आम्हाला फार तर हे म्हणजे आम्ही ज्या वेळेला संघर्ष सुरू केला त्यावेळेस आम्ही आंदोलन करायचं ठरवलं। मग आंदोलन आम्ही कोणत्या एका जातीला घेऊन नाही केलं, आम्ही सर्व पक्षीय आंदोलन केलं। त्यावेळेला भिवंडीचे खासदार आपले लोकसभेचे बाळेमामा म्हात्रे ते सुद्धा आलेले, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब इथं उपस्थित होते, मुरबाडचे आमदार किसन कतोरे साहेब ते सुद्धा आलेले आहेत। म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांना, विश्वनाथ पाटील साहेब आले, कुणबी सेना प्रमुख, संघटनेचे नेते आलेले, त्याशिवाय राष्ट्रवादीचे सर्व नेते आलेले, शिवसेनेचे नेते आलेले। फक्त शिंदे गटाचे काही कोणी आम्हाला साथ दिली नाही। सुरुवातीला साथ दिली होती, कारण ज्या वेळेला ह्या डम्पिंग ग्राउंडचा संघर्ष चालू झाला त्यावेळेला प्रकाश पाटील साहेबांकडे गेलो, मोरे आमदार साहेबांकडे गेलो, ते आम्हाला आश्वासनं दिलं का आम्ही हे रोड, तरीसुद्धा आम्ही या संघर्षाच्या अगोदर सुरुवात झाली त्यावेळेला शिंदे साहेबांशी प्रत्यक्षात फोनवर बोलणं झालं। त्यावेळेला आमचा अध्यक्ष विजय पाटील याचे पिशाचे सरपंच त्याही त्यांच्याजवळ बोलणं झालं का आम्ही शाब्दिक असा शब्द दिलेला शिंदे साहेबाई का आम्ही डम्पिंग ग्राउंड करणार नाही। त्यावेळेला विलक्षण काय झालेलं नव्हतं, विलक्षणचा पिरियड जवळ होता, त्यामुळं आम्हाला आश्वासन दिलं। परंतु जसा विलक्षण झाला तसा त्याही डम्पिंग ग्राउंडला सुरुवात केली, म्हणजे आमची एक फसवणूक केली, जनतेची फसवणूक केली। ही जनतेची फसवणूक नको आम्हाला, आमच्या या आरोग्याला धोकेदायक विषय। आत्ताच आमची जवळजवळ 3-3.5 किलोमीटरवर दुर्गंधी जाते। आम्ही प्रदूषण विभागाकडे 2 वेळेला गेलो, प्रदूषण विभागाच्या अध्यक्ष आपला मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर स्वतः जाऊन आम्ही आलो, परंतु आम्हाला त्यांची 2 शब्दात काय भेट द्यायची बोलायचं ते दिले। आम्ही त्यांच्या घरी असताना आणि त्याच वेळेस अधिवेशन चालू होतं लक्षवेधी, तर त्याही आम्हाला काही वेळ दिला नाही, 2 मिनटंसुद्धा। आम्ही प्रदूषण विभागाला तक्रार केलेली आहे, अगोदरच तक्रार केली तरीसुद्धा ते NOC दिले। या तक्रारी संदर्भात आम्ही पुन्हा त्यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल करणार आहे, कारण तुम्ही जनतेची फसवणूक करता। तुम्ही सरकार कशासाठी असतोय, लोकांना न्याय देण्यासाठी असतोय की अन्याय करण्यासाठी असतोय, हे नक्कीच अगदी आहे। कारण आमच्यावर हा जो अन्याय झाला आहे, आम्हाला कोणी आत्तापर्यंत जेवढे पक्षाचे लोक आले त्याही पुन्हा माघार घेतली। आता आम्ही स्वतःहून लोक संघर्ष म्हणून आम्ही किंवा संघर्ष समिती म्हणून आम्हाला इथे लढावं लागेल, कारण आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे। हा डम्पिंग ग्राउंड इथून घालवण्याच्या प्रयत्नात आहे। स्वतः माझ्या नावावर रमेश गोविंद शेलार या नावाने मी उपाध्यक्ष संघर्ष समितीचा असताना आम्ही हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं आहे, त्यांच्यावर दाखल केलेलं आहे की असं आम्हाला इथेशी ह्या डम्पिंग ग्राउंड नको। जजनी सुद्धा सांगितलेलं आहे, कारण जवळजवळ जेवढ्या अटी आहेत एकही अटी पूर्ण न करताना अनधिकृतपणे त्याही चालू केलं होतं। परंतु आत्ता त्याही सरकारने दबावपोटी NOC मागितल्या आणि ज्या अधिकाऱ्याकडे गेलो त्या अधिकारी सांगतात का आम्हाला वरून दबाव आहे। हे एवढं कशासाठी, मग लोकसेवेसाठी आहे का तुमच्या स्वार्थासाठी आहे, हे आम्हाला नको आहे। आम्ही शेवटपर्यंत संघर्ष चालू ठेवणार आणि हा संघर्ष आम्हाला वेळ पडली तर आम्ही आत्मदहन करायला तिथं तयार आहे। अशा पद्धतीने आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे आणि मग जर हे नाही झालं तर आम्ही वरच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात पण जायला तयार आहे। पण आम्हाला हा डम्पिंग ग्राउंड नको। डम्पिंग ग्राउंडच्या ऐवजी तुम्ही कोणतेही उद्योग करू शकता तिथेशीच एक मुख्यालय आलेलं आहे, पोलीस आयुक्तालय आलेलं आहे, त्याही 40 एकर जागा घेतलेली आहे, स्टेडियमसुद्धा तिथे होतो आहे। आत्ताच एक बातमी आलेली
आणि ती खरं आहे. कारण आमणे गाव हा एका विकास आराखड्यात टाकलेलं आहे आणि आमण्या गावाच्या बाजूलाच हवे आहे, समृद्धी हवेजवळ आहे, पिसा डॅम जवळ आहे. पिसा डॅममध्ये जे पाणी जातं आहे ते या डम्पिंग ग्राउंडमध्येच आत्ताच मागच्या महिन्यात सर्कल भाऊसाहेबांनी तलाठी या जागेवर ज्या लोकांच्या शेत्या गेल्या, आमण्याच्या लोक आहे, पंचनामा केला. ते पाण्याचा निचरा तेही सुद्धा शेती लावलेली नाही या बाबतीत. तशाच इकडच्या भागात जुपाडा ह्या भागात किंवा चिराटपारा या भागात आत्तापर्यंत याची दुर्गंधी कमीत कमी 5 किलोमीटर जाते. कारण मी आत्ता उतण्याला गेलो होतो. उतना गाव हा इथून 7 किलोमीटर होईल जवळजवळ. तिकडनं येता नसताना चिंचवलीचे पाण्याचं टँक आहे तिथपर्यंत ही दुर्गंधी जाते. मी स्वतःहून हे आजमावलेलं आहे. आज याच्यात जवळजवळ 13 ग्रामपंचायत. आता तुम्हाला 13 ग्रामपंचायतीची नावं सांगतो. पहिली ग्रामपंचायत आहे तलवली ग्रामपंचायत हद्दीत आतकोली गाव आहे आणि या आतकोली गावाची ही जागा आहे त्याही 34 हेक्टर 72 आर अशी जागा घेतलेली आहे. एकूण 87 एकर जागा खरेदी केलेली आहे. जागा सरकारी होती, ठीक आहे, आम्हाला मान्य आहे ते. परंतु या जागेत डम्पिंग ग्राउंड न करता त्याही तिथेशी कोणताही उद्योग आणावा. आता याच्यात तलवली ग्रामपंचायत पहिली येते, बादाणा 2 नंबर, कुरून 3 नंबर, पडगा 4 नंबर, बोरिवली 5 नंबर, तसेच ढोले 6 नंबर, वांद्रे 7 नंबर, वजुर्ली 8 नंबर, वजुर्ली राया 8 नंबर, पिसे 9 नंबर, पिसे कांडवल 10 नंबर, किरवली 11 नंबर, आमणे 12 नंबर, सापे 13, अशा एकूण 13 ग्रामपंचायत आहेत. 13 ग्रामपंचायतीतले लोकसंख्या जवळजवळ 1 लाखाच्या पुढे एवढे लोक बाधित होतात. हा प्रदूषण विभागातून जो जंतू प्रसारण पावेल या सर्व भागावर परिणाम होईल. आत्तापर्यंत लोक सांगतात फक्त दुर्गंधी येते, पण याच्या पुढे जर आम्हाला हे नाही तर उग्र आंदोलन करण्याची आम्ही तयारीत आहे. उद्या शासनाच्या दरबारी जायला तयार आहे आम्ही. याबद्दल सरकारने दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा. प्रदूषण मंडळाने आम्हाला फक्त डोले जागपरून हे करून टाकले. कारण प्रदूषण विभागाकडे आपण पहिल्यांदा तक्रार केली होती. त्या तक्रारीची त्याही दखल घेतली नाही, तरी सुद्धा ते दबावपोटी त्यांना एनओसी दिलेले. आत्ता सध्या त्याच्या 100 ते 125 गाडी येते दररोज. अगदी आता थोडीशी कमी झाली. याच्या अगोदर येते 80 गाड्या येतात. त्या ठाणा महानगरपालिकेतून संपूर्ण ठाणा त्यांना साफ करायचा आहे आणि इकडं लोकांचं आरोग्य साफ करायचं आहे. ग्रामीण भागातलं जो कचरा आहे तो भिवंडीचा कचरा आहे का नेमका ठाणा महानगरपालिकेचा कचरा आहे, भिवंडीचा नाही. हा ठाणा महानगरपालिकेचा कचरा आहे. कारण ठाणा महानगरपालिका ही PM उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. कारण हे याहीच जास्त तसे जोड लावलेले आहे. आणि त्याच्यात नंतर उपायुक्त मनीष साहेब ते जो सुद्धा आलेले होते आणि त्याही सुद्धा मनीष जोशी साहेब आलेले होते आणि त्याही 3 वेळा आमच्याकडे मिटिंग घेतली आणि पुन्हा पडगा पोलीस स्टेशनची दतिंगबाजी सांगून आम्हाला. आणि त्याच्यानंतर हे ज्या गाड्या येतात त्यावेळेला यांना कुठल्याही प्रकारे एनओसी नसताना अनधिकृत काम चालू केलं. त्यावेळेला पडगा पोलीस स्टेशनचा आधार घेऊन एका गाडीमागं 3-3, 4-4 पोलीस असा एक बंदोबस्त लावून आणि त्या गाड्या खाली करून घेतल्या. कारण सामान्य माणूस हा पोलिसांना घाबरला जातो, परंतु आता हे न घाबरता जनता त्याला सामोरे जायला तयार आहे. नाही जर याच्या पुढे निकाल लागला नाही तर आम्ही आंदोलन करून शेवटच्या स्ट्रोकाला आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे त्यांना. कारण आम्हाला जर हे त्रास होत असेल, आमचं आरोग्य धोक्यात असेल तर आमच्या मुलाबालांचा काय, आमच्या उद्योगाचा काय. इथे असणारा शेतकरी आहे तो धुलिसा मिळतो, आलेले उद्योग निघून चाललेले आहेत. त्याच्यामुळं हे जे आहे ते आम्ही आंदोलन चालू करू. याच्या अगोदर आता नंतर शासनाच्या दरबारी आम्ही आंदोलन करणार आहे. पहिलं आंदोलन शासन दरबार, दुसरा रास्ता रोको करणार आहे. नाहीच झालं शासन दरबारी पुन्हा रास्ता रोको करणार आहे. येणारे रस्ते सर्व बंद करणार आम्ही. डम्पिंग ग्राउंड सोडून कोणताही उद्योग आणा तुम्ही. आम्हाला डम्पिंग ग्राउंडमुळे त्रास होतो, आमचे उद्योग निघून चाललेले आहेत, आमचं आरोग्य धोक्यात आहे, शेतकरी वर्ग धोक्यात आहे, आमची पाण्याचा प्रश्न धोक्यात आहे. कारण याच्या नंतर आम्हाला जो पाण्याचा जो हे मिळतो, सोर्स मिळतो, तो संपूर्ण दूषित होणार आहे. प्रशासनाला एवढीच विनंती करतो का डम्पिंग ग्राउंड सोडून इथे काही उद्योग आणा तुम्ही. जागा घेतलेले बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे, सरकारी जागा आहे, त्या बाबतीत आमचा विरोध नाही. पण ही डम्पिंग ग्राउंड आम्हाला नको आहे. एकच आमचा ध्येय आहे का डम्पिंग ग्राउंड नको आहे आम्हाला.